महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शरद पवारांची भेट घेतली। शहरातील पुराला नदी सुधार प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप केल्यासंदर्भात ही भेट घेण्यात आली। निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर 5 वर्षांसाठी शेअर बाजारात बंदी घातली। अंबानींना 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय। कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये संचालक असण्यावर देखील त्यांच्यावर बंदी घालण्यात आली। सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली। याला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला, तर शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना कोल्हापूरकरांनी बंद यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांनी भूमिका जाहीर करण्याची मागणी यावेळी केली। अलिबागमधील परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला। रात्रीच्या वेळी 20 ते 25 तरुण हॉटेलच्या नावाखाली कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती समोर आलेली। उत्तराखंडमध्ये असलेल्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, तर पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला, तर कांचनाला जवळ महामार्ग खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली। परभणीच्या जैतापूर परिसरातील कब्रस्तानामध्ये बांधलेलं अनधिकृत शौचालय संतप्त नागरिकांनी तोडलं। शौचालयाचं सांडपाणी उघड्यावर सोडल्यानं नागरिकांनी शौचालय तोडले, तर त्याबरोबरच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील आता करण्यात आली। महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। उल्हासनगर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी उल्हासनगर शहर देखील कडकडीत बंद ठेवणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। अमरावतीमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, तर पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक करण्यात आली। महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला। कर्मचाऱ्यांनी काळे फीत बांधत बदलापुरातील घटनेचा निषेध व्यक्त केला। बीडच्या पळीमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते, तर या ठिकाणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी भेट देत गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्यास सांगितले। वाशिमच्या शाळांमध्ये आज 23 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांना चांद्रयान प्रक्षेपण तसंच लँडिंग करतानाचे काही व्हिडिओ दाखवण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी चांद्रयानाच्या प्रतिकृती समोरच एकत्र येत जय इस्रो अशा घोषणा देखील दिल्या। मालेगावमध्ये नितेश राणेंना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून घरचा आहेर देण्यात आला, तर बदलापूर घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रिया का नाही असा सवाल सुरेखा भुसे यांनी पप्पू इब्राहिम शेख यांनी राणेंना उपस्थित केले। बदलापूर घटनेनंतर पंढरपूर पोलीस अलर्ट मोडवरती आले आहेत। निर्भया पथकाकडून दररोज 10 ते 15 शाळांची पाहणी करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।